अटल पेन्शन योजना या योजनेविषयी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अटल पेन्शन योजना ही भारत सरकारची महत्त्वाची योजना आहे. भारत सरकारमध्ये पाठबळ असलेली असंघटित क्षेत्रासाठी ही महत्त्वाची योजना 2015च्या आर्थिक अंदाजपत्रकाच्या भाषणादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेचा प्रथम उल्लेख केला होता बघा. त्यानंतर 9 मे रोजी कोलकाता येथे ही योजना मोदी यांनी औपचारिकरित्या उद्घाटन करून सुरू केली. या योजनेनं 2010-11 साली जी काही स्वावलंबन योजना चालू केली होती, या योजनेची जागा घेतली. या योजनेमध्ये जे काही वय गट आहे ते आहे 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींसाठी. 2015च्या आकडेवारीनुसार असं दिसतं की भारतातील सुमारे 11% जनता कोणत्या ना कोणत्या पेन्शन योजनेचा लाभ घेत असते बघा. आणि अटल पेन्शन योजनेद्वारे हा आकडा वाढवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. तर लक्ष्य गट काय आहे, तर जे काही असंघटित क्षेत्रामध्ये नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननुसार 11-12 पाहणीनुसार 47.29% कोटी रोजगारीत लोकसंख्येपैकी सुमारे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा वाटा सुमारे किती आहे, तर 88% आहे बघा. आणि या योजनेत या गटाला लक्ष्य गट केलेला आहे बघा. वय आणि पात्रता काय आहे, तर 18 ते 40 आपण जे वरती बघितलं. हप्ता कसा भेटतो, तर हप्त्याची रक्कम वार्षिक 42 रुपये ते 1454 रुपये असून ती लाभार्थीच्या सुरुवातीच्या वयावर आणि क्षमतेवर अवलंबून आहे बघा. 42 ते 1454 रुपये. सुरुवातीची 5 वर्षे शासन या हप्त्यातील 50% रक्कम कमाल 1000 रुपये भरणार आहे. हा अतिरिक्त लाभ घेण्यासाठी खाते उघडण्याची मुदत ही 31 डिसेंबर 2015 होती बघा. ती नंतर मार्च 2016 जवळपास 31 मार्च 2016 करण्यात आली होती. पेन्शन लाभार्थ्याला 16 वर्षे वयानंतर आधारित मासिक 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळणार आहे. पेन्शनसुद्धा या ठिकाणी भेटते बघा, लक्षात घ्या. जसं तुम्ही गव्हर्नमेंटला त्या हिशोबानं. वारसदाराला 1.7 लाख ते 8.5 लाख रुपये एक रकमी लाभ मिळणार आहे. अटल पेन्शन योजना 2023 पात्रताची एक महत्त्वपूर्ण कागदपत्र कोणती आहेत ती बघून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, अर्जदार हा भारतीय नागरिक असला पाहिजे. त्याचं वय 18 ते 40 वर्ष असावं. त्याचं बँक खातं या ठिकाणी ओपन असावं आणि ते आधारशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. त्यात अर्जदाराचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, ओळखपत्र या ठिकाणी देणं महत्त्वाचं आहे. आणि पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा या ठिकाणी पाहिजे. अटल पेन्शन योजना 2023साठी अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे तो कोणत्याही राष्ट्रीय बँकेत बचत खातं उघडणं महत्त्वाचं आहे. यानंतर पंतप्रधान अटल निवृत्ती वेतन योजनेसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबरसाठी अर्ज केलेली सगळी माहिती भरणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि अर्ज भरल्यानंतर तो बँकेत जमा केला पाहिजे. यानंतर आपल्या कागदांची पडताळणी होईल आणि त्यानंतर ते अकाउंट हे उघडलं जाईल बघा. आता नियमावटी काय आहेत, ज्या व्यक्तीचे कोणत्या ना कोणत्या शासकीय निमशासकीय बँकेत खाते आहे ती व्यक्ती अटल पेन्शन योजनेला पात्र आहे. अटल पेन्शन योजना सुरू केल्यानंतर बँक वर्गणीदाराच्या खात्यातून परस्पर रक्कम ही काढून घेते आणि वर्गणी योजनेत जमा केली जाते बघा. वर्गणीदाराने ठराविक दिनांकापर्यंत दर महिन्याला विशिष्ट रक्कम खात्यावर ठेवावी, म्हणून त्याला उशिरा पैसे भरण्याचा दंड लागणार नाही. जर पैसे नसतील, उशिरा पैसे पे झाले तर या ठिकाणी काय होतं, दंड आकारला जातो, लक्षात घ्या. वर्गणीदाराने पहिल्यांदा ज्या दिवशी वर्गणी भरली तीच तारीख निश्चित होते, लक्षात घ्या. तारीख चेंज होत नाही. पहिल्यांदा तुम्ही समजा 7 तारखेला पैसे भरले तर पुढच्या महिन्यातसुद्धा 7 तारीखच असते. जर सुरुवातीच्या महिन्याला 1 तारखेला पैसे भरले तर पुढचा महिनासुद्धा 1 तारखेलाच येतो. ह्या हिशोबानं तुम्ही लक्षात घ्या आणि अकाउंट उघडा, कारण भविष्याच्या हिशोबानं, सेफ्टीच्या हिशोबानं हे महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.